नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। भक्त समागमे सर्व भावे हरि। 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 न सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम। साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। मागण्याची आस पाहे मुखाकडे। मागण्याची आस पाहे मुखाकडे। मागण्याची आस पाहे मुखाकडे। मागण्याची आस पाहे मुखाकडे। इंद्रियाकडे मनोरथ। इंद्रियाकडे मनोरथ। इंद्रियाकडे मनोरथ। साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाकुटी मूर्ती उभा। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। तू कमने जीव भावदेव पायी। कामने जीव भावदेव पायी। तू कमने जीव भावदेव पायी। तू कामने जीव भावदेव पायी। देऊनिया काही न मागणी। देऊनिया राहे न मागती। येऊनिया राहे न मागती। साठविला राहे हृदय संपुष्टी। हरी साठविला राहे हृदय संपुष्टी। साठविला राहे हृदय संपोजी। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। बाहेर धाकोटी मूर्ती उभा। विठोबा रुक्माई। 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 विठोबा रुक्माई।
समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे सर्व भावे हारी सर्व भावे हारी भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे संगता करी सर्व काम न संगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपोषे आठविला हृदय संपोषे न सांगता सर्व कामे क्या बात है न सांगता सर्व कामे साठविला राहे हृदय संपोषे भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे सर्व भावे हारी संत समागमे सर्व भावे हारी संत समागमे सर्व भावे न संगता करी सर्व काम न संगता करी सर्व कामे साठविला राहे हृदय संपुटे साठविला राहे हृदय संपुटे सांगता करी सर्व कामे न सांगता करी सर्व कामे साठविला हृदय संपुष्टे साठविला हृदय बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी आहा
उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा पद मप मप गम गम रे ग सारे सारे निसा निसा पद पद मप मप गम गम रे ग सारे सारे निसा पद पद मप मप गम गम रे ग सारे सारे निसा सारे गम प सारे गम प सारे गम प गम प पम गम प बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर बाहेर धाकुटी मूर्ती उभा साठविला राहे हृदय संपुष्टे साठविला राहे हृदय संपुष्टे विठाला
विठ्ठल बोला कुंडलिनी भक्त समागमे सर्व भाव्य हरी भक्त समागमे सर्व भाव्य हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा तुका मने जीव भाव देवा पायी तुका मने जीव भाव देवा पायी ठेवून या काय न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सान्द्रनीलाबुदाबं जगलनीत पान्यू मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो सतमानम पांडुरंगाकारो सतमानम पांडुरंगाकारो प्रभमानम पांडुरंगाकारो प्रथमानम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा
सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजा चरणा तुमच्या लागलो निजा चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा आता हृदया फुले चौफारुनिया भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची जयाची केली स्मरण होय सकल विद्येची अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य संतमान्य श्री संत शिरोमणी तुकोबारा यांचा हा अखिल विश्वाला पावन करणारा संहितेतील 4 चरणाचा असून उत्कृष्ट असा असून भक्ताचा महिमा प्रतिपादन करणारा आहे विठ्ठला विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय आज भक्ताचा महिमा प्रतिपादन करतात पण जरा वेगळ्या पद्धतीनं जसं एखादा मोठा माणूस आहे तो माणूस ज्याच्या सहवासात राहतो ती माणसं मोठीच असतात या जगात प्रामुख्याने जर कोण मोठं असेल तर कोण आहे मोठं तर भगवान परमात्मा आहे तो परमात्मा ज्याच्या सहवासात राहतो ते भक्तही महान आहे कारण भगवान परमात्मा नुसतं सहवासात राहतो असे नाही त्याचे कामेही करतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज भक्ताची माहिती गातात विठ्ठला आपण जर आज जीवदृष्टीने विचार केला तर मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वात श्रेष्ठ जीव हा ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेवापेक्षा किंवा ब्रह्मदेव एवढा या जगात एकही जीव नाही नुसत्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा विचार करा एवढं आयुष्य कोणत्या जीवनाला नाही जगाचा कॅबिनेट मंत्री आहे ब्रह्मदेव केवढं आयुष्य आहे ब्रह्मदेवाला तर कलियुगाचे आयुष्य आहे नुसते कलियुगाचे आयुष्य 4,32,000 वर्ष द्वापार युगाचे आयुष्य आहे 8,64,000 वर्ष आणि त्रेतायुगाचे आयुष्य आहे 12,96,000 वर्ष सत्ययुगाचे आयुष्य आहे 17,28,000 वर्ष आणि 4 युग म्हणून एक महायुग होतो असे 1000 महायुग निघून गेले की ब्रह्मदेवाचे एक दिवस होतो कलियुगात आपले कितीतरी जन्म होतात आणि हे कलियुग ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 4,000 वेळा निघून जातात म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आपले किती उलट पालत होती याचा हिशोब लावता येत नाही आणि जेवढा मोठा दिवस असतो तेवढीच मोठी रात्र असते जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा संपूर्ण सृष्टी जन्म होते गीताशास्त्र सांगते सहस्त्रिगुपर्यंत मर्याद ब्रह्मणो विदू रात्रीमुग सहस्रांता ते हो रात्रवधू जना एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि जेवढा मोठा दिवस असतो तेवढीच मोठी रात्र असते म्हणजे जेवढी रात्र होते तेव्हा संपूर्ण सृष्टी जन्म होते सगळीकडे पाणीच पाणी असते संपूर्ण जीव सूक्ष्म रूपाने मायेच्या पोटात विलीन होतात आणि जेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाला जाग येते तेव्हा पुन्हा एकदा ब्रह्मदेव ज्याच्या त्याच्या कर्मधर्मानुसार त्याला जन्माला घालतात मग केवढी मोठी कंपनी आहे प्रोडक्ट उत्पन्न करण्याच्या जीवरूप प्रोडक्ट उत्पन्न करण्याची कंपनी आहे जीवरूप प्रोडक्ट उत्पन्न करताना विशेष दिमाग लावलेला आहे 7 करोडपेक्षा लोकसंख्या आहे संपूर्ण विश्वाची
तरी एक माणूस दुसऱ्यासारखा नाही. दोन जुळे भाव जरी असतील, आवळे जावळे हुबे हुब आपल्याला जरी ते शेम टू शेम दिसतील, त्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो. हे एक विशेष विठ्ठला जमिनीमध्ये 4 झाडे लावा, सारखंच खतपाणी करा. जेव्हा ती झाडे मोठी होतील, तिला फळं येतील, त्याचे एक फळ तोडा खा. पहिले तुम्हाला गोड लागेल, तर गोड कोणतं फळ आहे? कोणतं फळ आहे सांगा ना? गोड ऊस आहे. पहिले तुम्हाला गोड लागेल तर तुम्ही ऊस म्हणता. दुसरं तिखट लागेल, तिखट कोणतं आहे? हां, तिखट मिरची आहे, त्याला तुम्ही मिरची म्हणता. चौथं तिसरं तुम्हाला आंबट लागेल तर आंबट कोणतं आहे? आंबट लिंबू आहे, त्याला तुम्ही लिंबू म्हणता. आणि चौथं तुम्हाला जर कडू लागेल तर कडू कोणतं आहे? बायाला तर माहीत पाहिजे, त्याच्या स्वयंपाकातलं आहे. विठाला विठाला आता एवढ्या पुढे होऊन तुमच्या लक्षात आलंच असेल ब्रह्मदेव केवढा मोठा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज ब्रह्मदेव एवढा मोठा आहे, तर ब्रह्मदेवाचा जन्म कसा झाला? तर ऐका ब्रह्मदेव जन्म. तर ब्रह्मदेव जन्म विष्णूच्या नाभी कमळातून झाला. नाभी कळती ना? नाभी म्हणजे बेंबी. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव जन्माला आले. श्री संत निवबारे म्हणतात, ज्याची नाभी कमळी जन्म तो चतुरानना. एवढा मोठा ब्रह्मदेव ज्याच्या नाभी कमळातून जन्माला, तो भगवान परमात्मा केवढा असेल? काय करत असेल, कुठं राहत असेल, तर अभंगाच्या प्रथम चरणा सांगतो. संत समागमे सर्व भावे हा, भक्त समागमे सर्व भावे हा. भक्त समागमे सर्व भावे हारी. भक्त समागमे सर्व भावे हारी. भक्त समागमे सर्व भावे हा, भक्त समागमे सर्व भावे हा. भक्त सर्व भावे हारी. भक्त समागम सर्व भावे हारी. न सांगता करे सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे. साठविला नाही हृदय संपोषी, साठविला नाही हृदय संपोषी. न सांगता करी सर्व कामे. न सांगता करी सर्व कामे. साठविला नाही हृदय संपोषी. साठविला नाही हृदय. तर भगवान परमात्मा भक्ताच्या सहवासात राहतो, सर्व भावेनं राहतो, काय वाचा मनाने राहतो. तुम्ही म्हणाल महाराज काय वाचानं मनानं म्हणजे कसं? जेव्हा आपण आषाढी वारीला जातो तेव्हा तिथली काय वाचा मनाने सेवा करतो. जेव्हा पंढरपूरच्या वारीला जातो तेव्हा आपल्या मनात काय असतो? कोण म्हणलं गुलाबजाम असतो? तेव्हा आपल्या मनात भाव असतो, तिथली मानसिक सेवा घडते. जेव्हा पायी चालतो तेव्हा कायिक सेवा घडते, आणि जेव्हा भजन करत चालतो तेव्हा वाचिक सेवा घडते. तसा हा भगवान परमात्मा आहे. भक्ताच्या सोबत राहतो, सर्व भावेने राहतो, काय वाचा मनाने राहतो. बरं, भक्तासोबत राहून नुसतं गुलाबजाम खातो का? नाही, त्याचे कामे करतो. पण कशी नाही, साधू संतांसोबत राहिलं तर खायची लय मजा. एक हे होतं, नवरा बायको झुडपं होतं. ते एकदा म्हणलं, ती बायको म्हणली जा बरं वारीला कधीतरी जात जा ना. जातच नाहीत तुम्ही. ते गेलं वारीला. ते म्हणले, बायको म्हणली 2 तरी शब्द पाठ करून या. म्हणजे ते शब्द पाठ करून या आणि त्याचा अर्थ काय होते हे एक पाठ करून या. मग ते गेलं, आलं 10 दिवसानं वापस आलं. म्हणलं, तिची बायको म्हणली आणले की नाही पाठ करून शब्द? हो आणले ना. कोणते कोणते? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तिची बायको म्हणली त्याचा अर्थ तरी सांगा ना. नुसतं ज्ञानोबा तुकाराम तुम्हाला काय पिसा लागले काय? ते म्हणलं, ज्ञानोबा तुकाराम 2 टाइम गुलाबजाम. अरे डबल ज्ञानोबा तुकाराम शाळाचं नाही काम. म्हणजे ज्ञानोबा तुकाराम म्हणलं तर कुठं जा तुम्ही? धोतर हे घालून भेटलं
तर कोणी म्हणते कोणी येते म्हणते जवान चला महाराज आणि परीक्षेचं कामच नसते नुसतं असं टाक घेऊन उभं राहिलं त्यात लगे पैसे भेटतात मग आता शाळा इतकं नोकरी करून काय करायचे मग संत सोबत राहिले खायची लय मजा एका दिवशी एक भजनाची तिची घरीसोबत बायकोसोबत भांडणं झाले काजल सांगतो भजन करा विठ्ठला विठ्ठला तो एके दिवशी घरी जेवाय बसला जे एक भाजीचा घास खाल्ला तर जे भाजीचं वर्णन सुरू केलं म्हण वा 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 अशी भाजी तर हॉटेलमध्ये भेटत नाही बायको घरामधून बाहेर आली म्हणाली अहो 12 वर्ष झाले लग्न आले एकदा तरी भाजीचं वर्णन केलं का नाही आजच शेजारणीकडून भाजी आणली लागली बोंब मारला काय भाजी झाली म्हणाली मरा म्हणली उपाशी जेवाय देत नाही 2 दिवस उपाशी राहिला एका दिवशी कीर्तना निघालो मला म्हणला महाराज जेव दे ना मला सोबत म्हणलं चल म्हणलं जेवाय सोय असेल ना मी म्हणलं फुले तू चल फक्त बसला गाडीत कीर्तनाच्या गावी गेलो तिथं जेवाय बसलो तिथं वांग्याची भाजी आणि भाकरी होत्या एकट्याने किती भाकरी खावा 18 भाकरी खाल्ल्या एकट्याने बाय घरामधून बाहेर आली म्हणाली महाराज दमाने जेव्हा मी दळण घेऊन येते विठाला विठाला सांगत तात्पर्य एकच आहे साधू संत सोबत राहिलं तर जेवायची लय मजा बरं देव साधू संतांसोबत राहून नुसतं जेवतो का नाही त्याची कामे करतो ते कोणा न सांगता आजपर्यंत कोणाकोणाची काय काय कामे केली त्याचं उत्तर तुकोबाराय देतात उंच नींच काही उंच नींच काही उंच काही नेने भगवंत उचनेच सांगायची गरज नव्हती न सांगता दिवस सर्व कामे करायचे आता सध्या तर काम साथ झाले कामाला गडीच भेटेना पैसे दिले तरी भेटेना आमच्या संस्थेत गडी लावायचा होता महाराज गडीच भेटेना भेटला बो एक म्हणला वर्षाला 1 लाख रुपये द्यावे लागतील म्हणलं देऊ तो म्हणला माझे 2 आटे आहेत पण मी म्हणलं तुझ्या 2 आटे सांग तो म्हणला मला जेवण झालं झोपू दिलं पाहिजे मी म्हणलो हो जमतंय मग ते म्हणला झोप झाली की म्हणजे उठलं की जेवायला पाहिजे म्हणजे कसं जेवण झालं की झोपणार उठलं की जेवणार म्हणजे खायचं आणि झोपणार याचे 1 लाख रुपये घेतो काय तू अशा कुठं काम होणार महाराज काम करण्याचे पुन्हा 3 प्रकार असतात काय असतात एगो कामे काय असतात सांग कामे काय असतात आगाव कामे एगो कामे असंच कीर्तन होतं कीर्तन सोडलं त्या बाळाला म्हणलो जा बरं त्या मंदिरामध्ये भजनी बसलेले आहेत चहा घ्यायला पाठवून दे माझ्या घरी तो मला पोरचं तिथूनच म्हणतं तिथं भजनीत नाही तर मी म्हणलं तिथूनच आहेत मी तिथूनच आलो तो म्हणलं नाही भजनी आहे तिथं कुत्रा असलं तर मला चावलं तर मग मर इथं कशाला जातो तिकडे अशा असतं एगो कामे ऐकणार ते काम करणार नाही आणि काय असतं सांग कामे मालकाला जायचं होतं कुठून जालन्याहून तर हैदराबादला जायचं होतं गाडीचं रिजर्वेशन केलं होतं जायचं होतं सकाळी
आज सकाळी आज रात्री आवरलं आणि झोपला. उद्या सकाळी उठला आणि रेल्वे स्टेशनवर गेला. रेल्वे निघाल 10 मिनटं बाकी ते त्याच्या लक्षात आलं आपलं तिकीट घरी टेबलवर ठेवलेलं आहे. हे पहिला गेला, त्याच्याकडे 2 गडी होते, त्याचं गडी आला सोबत. पहिला गेला म्हणला तिकीट कुठे बघून ये जाय. तो गेला घरी आणि वापस आला. म्हणला बरं झालं लवकर आला. काय बा तुझी पळण्याची ताकद, कुठे तिकीट? कोण नाही, टेबलवर ठेवलेलं आहे तिथंच आहे, कोण नाही घेतलेलं. हे म्हणला नाही तू खोटं बोलतोस. दुसरा गाडी म्हणला तू खोटं बोलतोस, मी बघून येतो. गेला घरी हे बी आणि तिकीट दिसलं त्याला आणि लांबून असं फोटो काढा आणि आलं इथं आलं. म्हणलं हो खरं टेबलवर हे बा मी फोटो बी काढून आणला. आता काय हाणून घ्यावा असे असतात, सांग का मी सांगितलं तेवढंच करणार, दुसरं करणार नाही. विठाला विठाला हो. काय असतात आगाव कामे कशी. एका जणाची आजी आजार होती महाराज. आता आजीवर तर किती प्रेम असते नातवाचं. पुन्हा तो त्याच्या गाड्याला म्हणला जा बरं औषध गोळ्या घेऊन ये. तो गेला आणि 2 घंट्याने वापस आला. म्हणला हे तुमच्या औषध गोळ्याने 3 मीटरचा पांढरा कपडा. म्हणला पांढरा कपडा काय सांगितला तुम्ही ना सांगितलं, पण मी आणला. का आणला तर मी यायच्या आधी म्हातारी जित्ती असली तर ती औषध गोळ्या घेईल आणि मी यायच्या आधी ती जर मेली असली तर पांढरा कपडा झाकता येईल. येडायस काय ताई जाय ही वापस करून. तो म्हणला जवळ काय परत यायला जायला अशा असतात आगाव कामे. बरं देव याच्यामधून काम करणं होते का नव्हते. न सांगता देव सर्व कामे करायची. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव श्रीखंडाच्या रूपात आले, सर्व कामे करू लागले. जेव्हा देव एकनाथ महाराज पूजेला बसायचे तेव्हा देव श्रीखंड्या चंदन उगारोनी करी. श्रीखंड्या चंदन खंड्या चंदन उगाळणी करी. श्रीखंड्या चंदन उगाळणी करी. गातिरी दूत आसे गातिरी दूत आसे. श्रीखंड्या चंदन उगाळणी करी. हो श्रीखंड्या चंदन उगाळणी करी. वस्त्र गंगा तिरी धुतासे. वस्त्र गंगा तिरी धुतासे. श्रीखंड्या हरी चंदन श्रीखंडाचा हरी उगाळणी करी. श्रीखंड चंदन उघडून करी. वस्त्र गंगा तिरी धुत असते. वस्त्र धुतले गंगाच्या काठावर जाऊन आणि कावडीने पाणी भरले. कावडीने पाणी काय सोपं आहे का कावडीने पाणी भरणं. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी वाय हरी कावडी रे. पाणी वाय हरी कावडी रे. हे द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी. पाणी वाहे हरी कावडी रे. पाणी वाय हरी कावडी. बरं हे काम सांगायची गरज होती का नव्हती. न सांगता देव सर्व कामे करायचे. आता सांगत तात्पर्य एकच आहे, देव संतांसोबत राहतो, त्याचे न सांगता कामे करतो. अजून काय काय करतो तर अभंगाच्या द्वितीय चरण सांगता. साठविला राहेर दये संतोषी. साठविला राहेर दये संतोषी.
संपोटी बाहेर धाकोटी मूर्ती उभा बाहेर धाकोटी मूर्ती उभा बाहेर धाकोटी मूर्ती उभा बाहेर धाकोटी मूर्ती उभा दाटविला राहे हृदय संपोटी दाटविला राहे हृदय संपोटी सांगतात पर एकच आहे, देव संतांसोबत राहतो, त्याचे न सांगता कामे करतो, अजून काय काय करतो त्याच्या हृदयात राहतो, बाहेरून सगून साकार मूर्तींना दर्शन देतो. असं दर्शन कोणाला दिलेलं आहे तर असं दर्शन ध्रुवबाला दिलेलं आहे. ध्रुवबाला जेव्हा ध्रुवबा आपल्या सावत्राईच्या बोलण्याने रागामध्ये म्हणत गेलते तेव्हा त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनी म्हणाले, बाळा हे तुझं वय खेळायचं आहे, अभ्यास करायचं नाही. त्या नारद मुनीला ध्रुवबा म्हणाले, नाही महाराज, जसं गायचं तणातून निघलेलं दूध परत जात नाही ना, तसंच देवाच्या प्राप्तीसाठी निघलेलं ध्रुवा देवाची प्राप्ती केल्याशिवाय जाणार नाही. नारद मुनी म्हणले, पक्क मडक आहे, याला उपदेश करायला काय हरकत नाही. इतक्या वेळ नारद मुनी परीक्षा घेऊ लागले. परीक्षेत पास झाले, द्वितीय अक्षरी मंत्र दिला. तर कोणता होता तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. देवाय हे वासुदेवाय कृष्णचंद्राय. वासुदेवाय कृष्णदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला आणि ध्यान करायचा विधी सांगितला. तर कोणता होता तो विधी? नारद मुनी म्हणले ध्रुवाला, अरे ध्रुवा, जवरक देव आपल्या पुढे याच्या अनुभूती आल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. आपल्या पुढे देवच उभा राहायला पाहिजे, तवरक डोळे उघडायचे नाही. असं म्हणून नारद मुनी गेले. आणि ध्रुवा मधुवनात येऊन भजन करू लागले. मधुवनात येऊन भजन करू लागले. ध्रुवा अन्नपानात त्याग केला. देव मिळेना म्हणून श्वास घेणं सोडून दिलं. तेव्हा संपूर्ण सृष्टीचा प्राणवायू गेला. सर्व देव वैकुंठात पळू लागले. विष्णुदेवाला म्हणाले, देवा आमचा श्वास का रोखला गेलेला आहे? ते विष्णुदेव म्हणाले, ध्रुवाची आत्मा विष्णू स्वरूपातून समष्टी स्वरूपात प्रवेश करायली, म्हणजे ध्रुवबाळाने श्वास घेणं सोडून दिला, त्याच्यामुळे संपूर्ण सृष्टीचा श्वास बंद झालेला आहे. मग देव म्हणाले, जाण तुम्ही दर्शन द्या त्याला. विष्णुदेव म्हणाले, नाही मी त्याला दर्शन नाही देणार. देव म्हणाले, आमचा सगळा प्राण संपला आहे, आम्ही आता मरतो की काय? लगेच विष्णुदेव म्हणाले, मी त्याला दर्शन द्यायला जाणार नाही, मी त्याचं दर्शन घ्यायला जाणार आहे. इतकुशा लहानपणात त्यांनी माझी प्राप्ती करून घेतली, इतका मोठा भक्त मला पुन्हा भेटणार नाही, असं म्हणून देव मधुवनात आले. पितांबर सेला कैसा गगने झळकला, गडावर बैसोनी माझा कैवारी आला, गडावर बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर सेला कैसा गगने झळकला, गडावर बैसोनी माझा कैवारी आला, गडावर बैसोनी माझा कैवारी आला. देव मधुवनात आले आणि ध्रुवा डोळे उघडायला तयार नव्हते. मग ध्रुवाला आवाज दिला, अरे ध्रुवा, ज्याच्यासाठी तू मधुवनात आलता तेच
तिचा पुढे उभा आहे. डोळे उघड. ध्रुवबाळाच्या लक्षात आलं आपल्या नारद मुनीने सांगितलेले आपल्या पुढे देवीची अनुभूती आल्याशिवाय डोळे उघडायचे नाही असं नारद मुनी सांगितलं होतं. मग देवाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि ध्रुवबाळाच्या हृदयात प्रवेश केला. साठविला राहे हृदय संपुष्टी. ध्रुवबाळाच्या हृदयात प्रवेश केला. जेव्हा ध्रुवबाळ यांनी डोळे उघडले तो आतलं रूप गायब झालं. ध्रुवबाळ खडबडून उठले आणि ध्रुवबाळ तळमळ वाटू लागली. माझं आत ते रूप होतं ते रूप कुठे गेलं. ध्रुवबाळ तळमळ वाटू लागली तर तेच रूप आतलं पुढे उभं राहिलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. सांगत तात्पर्य एकच आहे. देव संतांसोबत राहतो त्याची कामे करतो न सांगता कामे करतो. अजून त्याच्या हृदयात राहतो बाहेरून सगुण साकार मूर्तींना दर्शन देतो. एवढंच का अजून काय काय करतो तर अभंगाच्या तिसऱ्या मागण्याची आस पाहे मुखाकडे 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 सिद्धिला रुकाडे मनोरथ 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 सातविला राहे हृदय संपुष्टी 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 साठविला राहे हृदय साठविला राहे हृदय मागण्याची आस मुखाकडे सिद्धिला रुकाडे मनोरथ साधविला राहे हृदय संपुष्टी साहेला वा किती गोड चाळ काय होतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव प्रकट झाला तर देवाच्या मनात एकच इच्छा राहते काय आशा राहते देवाच्या मनात मला भक्ताने काहीतरी मागावं आणि भक्ताला काहीतरी द्यावं ही देवाच्या मनात आशा राहते. एकदा तुकाराम महाराजाच्या घरी देव पाहुणाहून आला. आता तुकाराम महाराजाची परिस्थिती कशी होती तुकारामच महाराज सांगतात. आम्ही सदैव सुडके आम्ही सदैव सुडागे जवळी येताना की आम्ही सदैव सुडागे
जवळी येताना चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्रे घरा राखीती कुत्रे घरा राखीती नांदणू आईशी जाणा नाही तरी वाया नांदणू आईशी जाणा नाही तरी आता देव पाहुणा होऊन आला तर काय उपचार करावा तुकाराम महाराजला प्रश्न पडा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आले ऋषिकेशी आता घरी पाहुणा आला तर काहीतरी उपचार म्हणजे बसायला टाकावं ना तुकाराम महाराजाच्या घरी बसायलाच काय होतं घरी मोडक्याच्या बाजा वाकळाच्या शेजार त्यावर वाकल्यांच्या शेजार घरी फक्त एक मोडकी बाज होती आणि त्यावर फाटकी तुटकी गोधडी होती बसले देवर त्याच्यावरच आता तुकाराम महाराजांनी पत्नी नाव त्याला आवले चहा करून आण, घरी पाहुणे आलेत मधून आवाज आला साखरच संपली आता ज्या घरी साखर नाही त्या घरी जेवायची अपेक्षा ठेवा का पण नाही तिथं कठीण परिस्थिती असते ना तर देव परीक्षा घेते मग देव म्हणलं मला जेवणच जायचे मला जेवल्याशिवाय इथून जायचंच नाही मग तुकाराम महाराज पत्नीला म्हणाले अगं शेजारीकडून काहीतरी आण मग तुकाराम महाराजची पत्नी शेजारीकडे गेली आणि हे आणली बाजरी आणली जेव्हा ती बाजरी आणली आणि उंजरीभर बाजरी बकेटभर पाणी ते पातेल्यामध्ये टाकले आणि जेव्हा ती बाजरी शिजली का नाही कण्या करायच्या त्याच्या जेव्हा ते कण्या शिजले का नाही त्याच्यामध्ये पळी टाकली तेव्हा सगळं पातळ झालं जेव्हा ते हलवलं तर मध्येच त्या बाजऱ्याची म्हणजे कण्याची आणि पळीची झोकडपकड चालू झाली मध्येच झाली चालू आणि तशीच पातेलं खाली घेतलं आणि तुकाराम मारला आणि देवाला जेवायला वाढलं जेव्हा ते टाकलं कण्या पातेलावर याच्यावर पात्रावर टाकलं तेव्हा ते कण्या पळायचं बघू लागल्या देवाने दोन्ही हाताने धरलं आणि देवाने कसं खावाचा प्रश्न पडा देवाला मग देवाने आपलं चतुर्भुज रूप धारण केलं आणि चतुर्भुज रूप धारण केलं आणि दोन्ही हाताने खाऊ लागले जेवण झाले आणि तुकाराम महाराज म्हणाले कशा होत्या कन्या किती समर्थ कन्या होत्या अशा कन्या तर कुठंच भेटत नाहीत मग मला तुकाराम महाराज म्हणले का गरीबाचे टिंगल करायला देवा तर देव म्हणाले मी टिंगल नाही खरं तेच सांगायलो जेव्हा महाभारतामध्ये अर्जुनावर मारायची वेळ आली त्या मी एक बोटवरी केलं तर माझ्या बोटावर सुदर्शन चक्र येऊन थांबलं माझ्या एका बोटाची ताकद आता काय जणांच्या बोटामध्ये ताकद येतं एका पत्नीने असं बोट वरी केलं त्याच्या पुढे पतिदेव बसलेले होते आणि असं हललेलं बोट ते आला म्हणला काय नाही बघू लागले बोटामध्ये किती ताकद आहे कोणाला वरती असं काय बोटामध्ये ताकद असते आणि तुकाराम महाराज म्हणले गरिबाची काउंटिंगल करायला तर देव म्हणाले महाभारतामध्ये एका बोटामुळं कौरवांचं संपूर्ण सैन्य जागेवर थांबलं होतं माझी एका बोटाची ताकद आहे आणि इथं मी दोन्ही हाताची 10 बोटं लावलो तरी एकाने पळायचं बघतात मग हाय का नाही समर्थकाने हो म्हणले समर्थकाने मग देवाने सर्व परिस्थिती बघितली देव म्हणाले आमच्या घरी जेवण झाल्या पानाचा विडा असतो इथली कशी पद्धत आहे तर तुकाराम महाराज म्हणले आमच्या इथे जेवण झालं फक्त तुळशीचं पान असतं आता तुकाराम महाराज देवाने सर्व परिस्थिती बघितली आणि देव रडू लागले देवाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर का रडू लागले देव तुकाराम महाराजने मला काहीतरी मागावं मी तुकाराम महाराजला काहीतरी द्यावं ही देवाच्या मनात आशा लागली होती त्याच्यामुळे देव रडू लागले म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मागण्याची असं पाहे मुखाकडे जेव्हा आता आपण काय बी चिंतेलं म्हणजे आपल्या मनात काय बी असलं तर देव त्याला लगेच प्रकट करतो कसं एकदा अर्जुन आणि भगवान श्री परमात्मा फिरायला निघाले रथामध्ये बसले आणि गेले एका झाडाखाली उतरले बागेमध्ये उतरले आणि अर्जुन एका झाडाखाली जाऊन बसले अर्जुनाला वाटलं की ती मोहन वातावरण आहे इथं सुभद्रा असते तर मग सुभद्रा चिंतन झाल्या सुभद्रा तिथं हजर झाली सुभद्रा तिथं हजर झाली आणि 1 तासभर गप्पा मारल्या मग आता अर्जुन म्हणाले जा आता तू घरी तुझा भाऊ येईल कोण भाऊ श्रीकृष्ण परमात्मा सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी होती पण देवाची बहीण होती ना मग जा म्हणले आणि माझं मन झालं तू माझ्याकडं
बोलायला आली ही त्याच्यामुळे मी खूप प्रसन्न झालो. हे तर माझ्या बोटातली अंगठी दिली आणि सुभद्रा तिथून गेली. देव आले आणि म्हणाले चला ना आवरा ना लवकर भुका लागल्या तितक्या. मग देव निघाले. अर्जुन मागं बसले. अर्जुन पुढे देव बसले होते. देव रथ हाकत होते. जेव्हा ती लगाम खालीवर हलवत होते तेव्हा ते अर्जुनाच्या डोळ्यावर चमकत होतं. काय चमकले म्हणून अर्जुनाने जेव्हा बघितलं तेव्हा आपल्याच बोटातली अंगठी देवाच्या हातात. अर्जुनाला प्रश्न पडला ही अंगठी तर मी सुभद्राला दिलेली होती देवाच्या बोटात कसं काय आली. मग अर्जुना रावणी गेलं तर अर्जुनाने विचारलं देवा ही अंगठी तर मी आता सुभद्राला दिली मग तुझ्या बोटात कशी आली. नेमकं तुमची बहीण भावंडाची भेट कुठं झाली. ते म्हणलं इथं सुभद्रा आलीच नव्हती. देव म्हणाले अंगठी वापस केली. म्हणाले सुभद्रा इथं आलीच नव्हती. तू जेव्हा सुभद्रेचं चिंतन केलं तर त्याच्यामुळंच तेव्हाच मी सुभद्रेचं रूप घेऊन आलो होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मागण्याचे असं पाहि मुखाकडे चिंतिल्या आरोकडे मनोरथ. सांगत तात्पर्य एकच आहे देव भक्ताचा सहवास राहतो त्याची कामे करतो न सांगता कामे करतो. त्याच्या हृदयात राहतो बाहेरून सगळं साकार मूर्ती दर्शन देतो त्याची इच्छा पूर्ण करतो एवढंच करतो देव. आणि तुकाराम महाराज लोक म्हणाले अहो तुकाराम महाराज उगत देव कसं करेन इतकं देवाला काहीतरी पाहिजे ना. मग तुकाराम महाराज म्हणाले हो मग आता फुकटचा राम राम घालायला तयार नाहीत. मग म्हणतात आधी बघतात हे पाहुणे आपल्या ओळखीचे आहेत का. मग म्हणतात राम राम पाहुणे. आता फुकटचा राम राम घालायला तयार नाही आणि एक उगच देव इतकं कसं करेन. मग करतात भक्त काय करतात तर अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात तुका मनी जीवा भाव देवा पायी तुका मनी जीव भाव पायी तुका मनी जीवा भाव देवा पायी तुका मनी जीव भाव देवा पायी तुका मनी जीवा भाव देवा पायी तुका मनी भाव देवा पायी तुका मनी जीवा भाव देवा पायी तुका मनी जीवा भाव देवा पायी. आठवणी या काही ना मागती ठेवणी या काही ना मागती साठविला राहे हृदया संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदया संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी. साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी
कुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर धाकुटे बाहेर धाकुटे बाहेर धाकोटे 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 मूर्ती उभा देव नुसता भाव नाही तर भक्त देव इतकं पुढे पुढे काम करतो देव तर देव भक्त काय करतो तर भाव अर्पण करतो नुसता भाव नाही तर देव सुद्धा अर्पण करतो आता उतर सांगितलं असतं पण टाइम नाही आपल्यापाशी त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली अरे ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे जीवा भाव देवा पा